या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी मालेगाव येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती ब्रिगेडच्या वतीने शिवप्रताप चौक, आसरा चौक येथे तीव्र निदर्शने करून चिमुरडीला श्रद्धांजली वाहण्यात आली। चिमुरडीच्या प्रतिमेस ओवी डिंगणे या बालिकेच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला फाशी द्या, बाळाला न्याय द्या या घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे, त्यामुळे लेकी बाळी असुरक्षित असून आता आपली रक्षा स्वतःच केली पाहिजे। महाराष्ट्र राज्यात महिला अत्याचारांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या नातेवाईकाबाबत असा जर प्रकार घडला असता तर संपूर्ण मंत्रिमंडळ पेटून उठले असते। त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणी नवीन न्यायालयाची निर्मिती करून 1 महिन्याच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा तमिळनाडू सारखे तात्काळ एन्काउंटर करून जलद न्याय द्यावा अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके, नागेश शिंदे, जिल्हा सचिव सीताराम बाबर, जिल्हा संघटक सुलेमान पिरजादे, जिल्हा कार्याध्यक्ष बबन डिंगणे, शहर कार्याध्यक्ष रमेश भंडारे, शहर संघटक सिद्धाराम कोरे, आकाश बर्णे, मुदतसर शेख, राहुल कारंडे, अरुण जगदाळे, वैभव जावळे, विकास बचुटे, बाळू सूर्यवंशी, प्रकाश जाधव, रफिक शेख, गौरीशंकर हविनाळे, केदार ख्याडे, मल्लिकार्जुन भंडारे, आझिम मकानदार, संकेत कुलकर्णी, बसू तज्ञकरी, ज्ञानेश्वर पवार, तेजस गायकवाड, राजकुमार शिंदे, प्रशांत पवार, राम चव्हाण आदी उपस्थित होते। संपूर्ण देशाला काळीमा फासणारी घटना ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्री, अहिल्या, फातिमा, माता रमाई यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत। याचं उदाहरण म्हणजे मालेगावमध्ये फक्त 4 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने तिच्यावर अत्याचार करून आणि तिला दगडाने ठेचून ठार मारलं। ही विकृती वेळीच ठेचली पाहिजे, कारण ही माझी भगिनी नाही तर आपल्या सर्वांची भगिनी होती। त्याचं अतीव दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे। तर हे शासन फक्त जेव्हा अशी काही घटना घडते त्यावेळेस ही कमिटी ती कमिटी नेमते आणि परत गप। वारंवार आमच्या महिला भगिनीवर अत्याचार होतच आहेत। त्यामुळं महाराष्ट्राच्या गृहमंत्रीने डोळे उघडून पाहिलं पाहिजे की महाराष्ट्र हा बिहार होत आहे। त्यामुळं जर या मुख्यमंत्र्यांच्या पोरीवर जर अत्याचार झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता। आमच्या सर्वसामान्य भगिनीवर हा अत्याचार झाला, त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मेणबत्ती वगैरे पेटवून निषेध करणार नाही। या छोट्याशा आमच्या चिमुकलीच्या हातात तलवार आहे, यापुढे आमच्या माता भगिनी तलवार हातात घेऊन आपलं रक्षण स्वतः करायला सक्षम आहेत। मला या ठिकाणी सांगायचं आहे की शासनाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत। आमच्या महिला भगिनी बेपत्ता होत आहेत, त्याचा शोध नाही आणि फक्त हे राज्य सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मशगूल आहे आणि आपली सत्ता कशी टिकते यामध्ये मशगूल आहे। त्यामुळं आज जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर लगेच तात्काळ त्याचा भर चौकात त्याचा चौरंग केला असता आणि त्याला त्या क्षणी त्याला ठार मारलं असतं। आम्हाला त्या न्यायाची प्रतीक्षा आहे, कारण न्यायालयामध्ये लाखो शेकडो प्रकरणं प्रलंबित आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे की हा खटला फास्टच्या कोर्टात नव्हे तर महिला भगिनीवर जर अत्याचार बलात्कार होत असेल त्यांना विशेष न्यायालय स्थापन केलं पाहिजे आणि तात्काळ महिन्याच्या आत जर गुन्हा सिद्ध होत असेल असं दिसलं तर भर चौकात येऊन गोळ्या घातलं पाहिजे। त्याचं उदाहरण म्हणजे तामिळनाडूमध्ये जेव्हा आमच्या महिला भगिनीवर अत्याचार झाला 3 तासात त्या 3 नराधमाला ठोकलेलं आहे। अशी पोलिसिंग आम्हाला हवी आहे, तर आमच्या महिला सुरक्षितपणे या सर्व समाजामध्ये वावरू शकतात, नाहीतर आमच्या मुली बाळांना घराच्या बाहेर पडणं खूप अवघड होऊन गेलेलं आहे। त्यामुळे शासनानं त्वरित विचार करून या आमच्या भगिनीला न्याय दिलाच पाहिजे। त्याचबरोबर अशा जे विकृत जे आहेत लोक त्यांना भर चौकात आणून ठेचलं पाहिजे, तरच अशा गुन्हेगाराला जर बसेल। फाशी द्या, फाशी
फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.